नमस्कार, शिल्पाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहे ढोकळा. हे बघा, ही पंचामृताची पळी आहे. ह्याच्यानुसार आपण प्रमाण घेणार आहे. 1 चमचा सायट्रिक ॲसिड, 4 चमचे साखर आणि 4 चमचेच मीठ घेणार आहे. ह्या ग्लासाचं मी प्रमाण घेतले. तुम्ही कुठलाही ग्लास छोटा मोठा झाला तरी चालतं. हा ग्लास भरून पाणी घ्यायचं आणि एका भांड्यात काढून घ्यायचं हे पाणी. आणि ह्यात साखर, मीठ आणि सायट्रिक ॲसिड मिक्स करून घ्यायचं. साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची. साखरेचं आणि मिठाचं प्रमाण सेम ठेवायचं. सायट्रिक ॲसिड 1 चमचा ठेवायचं. आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहे. साखर विरघळली पाहिजे. साखर पूर्ण विरघळून घ्यायची. आणि मी आता साईडला कढई गरम करायला ठेवलेली आहे. साईड आणि ह्याला पण आपला ह्याचा केकचा ट्रे, त्याला मी तेल लावून ठेवते आहे. तोपर्यंत आपण साखर आणि ते विरघळलं. हे मी हिरा बेसन वापरलेलं आहे आणि चाळून घ्यायचं, मग त्याच्या गाठी होत नाहीत. आता असं थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं मिक्स, चाळल्यावर जास्त गाठी होत नाहीत त्याच्या. मग मिक्स करून घ्यायचं ह्या पाण्यात. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण एक पुडी इनोची टाकणार आहे ह्याला आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि ह्यावेळेस फास्ट प्रोसेस करायची, जास्त वेळ हलवत ठेवायचं नाही. मग लगेचच त्याला आपण ट्रेमध्ये टाकून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण गॅस हे तिकडं चालूच ठेवला आहे. फुल गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्यात. आणि ही प्रोसेस फास्ट करायची. आणि आता आपण गॅसवर ठेवणार आहे आणि झाकण पण पॅक ठेवायचं आणि गॅस फुल मोठा ठेवायचा. आणि आपण 20 मिनटं ठेवले. हे बघा, लागत नाही आपल्या चाकूला. आता आपण कढई गरम करायला ठेवली. त्यात तेल टाकायचं, मोहरी टाकली, जिरं टाकायचं आणि मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून घ्यायचं. गॅस कमीच ठेवायचा. आणि आता आपण यात एक अर्धा चमच्यावर हिंग टाकणार आहे. हे सगळं मिरची थोडीशी परतून घ्यायची. हिंग टाकून घ्यायचं आणि थोडंसं 1 चमचा साखर आणि थोडंसं पाणी टाकायचं. त्यात आपण यावेळेस गॅस बंद केला आहे. साखर टाकून घ्यायची 1 चमचा आणि साखर पण विरघळून द्यायची. मग आपण जे तयार केलेलं ढोकळ्याचं हे आहे ना, त्यात टाकून घ्यायचं. हे साखर विरघळून घ्यायची. मी आता नंतर परत गॅस चालू केला कारण साखर विरघळली पाहिजे. आणि हे बघा, हे असं टाकून घ्यायचं व्यवस्थित. ढोकळा आपला चांगला स्पंची पण झालेला आहे. असं मिक्स सगळीकडे टाकून घ्यायचं. आणि हे खूप गरम असताना फोडणी नाही टाकायची. आपला ढोकळा चांगला स्पंची झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.